अच्छा, हे आता एवढं रजिस्ट्रेशन झालं नाही तर मंत्री महोदयांनी काय करावं? 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यांनी सरळ इलिगली आदेश देऊन टाकले सर्व आरटीओला महाराष्ट्रभरामध्ये की जे रिक्षा चालक रोज कामासाठी येतात, म्हणजे कधी पासिंग असतं, कधी रिन्युअल असतं, कधी काय असतं, ते म्हणाले की जर 800 रुपये भरलेले नाहीत, कल्याणकारी महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्या सर्व रिक्षा चालकांचं काम बंद करायचं. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. एका बाजूला राज्य सरकारने एक अध्यादेश काढून एक नियम जारी केलेला आहे की महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे पासून मुंबईमधले जेवढेही रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांनी मराठीमध्येच संवाद केला पाहिजे. जे त्यांचे पॅसेंजर्स असतील त्यांच्याशी मराठीतच बोललं पाहिजे. एका बाजूला हा निर्णय असताना दुसऱ्या बाजूला रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या ज्या संघटना आहेत त्या या विरोधामध्ये आक्रमक झालेल्या आहेत. 1 मे पासून सरकार आपल्या नियमाची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दुसरीकडे 4 मे रोजी रिक्षा चालक, टॅक्सी चालक संघटनांच्या वतीने एक मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे, रस्त्यावर उतरलं जाणार आहे. ह्याच संदर्भामध्ये दोन्ही पक्ष आपण जाणून घेणार आहोत. त्यातला एक पक्ष आहे रिक्षा चालक, टॅक्सी चालक या लोकांचा. आपल्यासोबत शशांकराव आहेत, ते अध्यक्ष आहेत रिक्षा युनियनचे, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो. आणि सर, प्रथम मला हे सांगा की हा जो निर्णय घेतलेला आहे सरकारने, काय प्रतिक्रिया आहे आपली? ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट्स दिले जातात त्यावेळेला जे नियम आहे त्याच्यामध्ये जो कोण परमिट अप्लाय करेल त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाचं वास्तव्य असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरं भाग पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जे आपली स्थानिय भाषा आहे त्याचं व्यावसायिक ज्ञान आलं पाहिजे. मराठीचं व्यावसायिक ज्ञान असलं पाहिजे आणि तरच तुम्हाला या सर्व आणि बाकीचे नियम जर पाळले गेले तरच तुम्हाला परमिट मिळतं. तर जेवढी परमिट आहेत, म्हणजे 2017ला नवीन परमिट दिली गेली, त्याच्या आधी जवळपास महाराष्ट्रात 7 लाख परमिट होती आणि 2017 पासून आतापर्यंत 8 लाख नवीन परमिट दिले आहेत. म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सीचे 15 लाख परमिट आहेत, म्हणजे 15 लाख रिक्षा टॅक्सी मिळून महाराष्ट्रात आहेत. बरोबर. आता या सर्व रिक्षा टॅक्सीचे जे परवाने आहेत, वर्ष कोण 5-5, 6-6 वर्ष आज महाराष्ट्राच्या जनतेला प्रवासी वाहतूक सेवा देत आहेत. तर हे देत असताना त्यांना जर मराठी भाषेचं व्यावसायिक ज्ञान नसतं तर ते कसं देऊ शकले असते? तर आज ते सेवा देत आहेत आणि ती सेवा देत असताना स्वतःची उपजीविका आणि स्वतःच कुटुंब ते जगवत आहेत. आता माननीय परिवहन मंत्रीने जे सांगितलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते असं म्हणत आहेत की ज्यांना ऑलरेडी परमिट, आणि नवीन परमिट्स आता फ्रीज आहेत, नवीन परमिट्स आता नाही आहेत. तर नाही, हे टॅक्सीचं आहे म्हणताय, नवीन परमिट्स नाहीत की दोन्ही रिक्षाचे? ऑटो आणि टॅक्सी, ऑटो काली पिली ज्याला म्हणतो आपण, ऑटो टॅक्सी. आता ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचे नवीन परमिट्स आता फ्रीज केले 1.5 वर्ष, कारण ती प्रक्रिया आहे. 1.5 महिन्यापूर्वी फ्रीज केले. ती प्रक्रिया आहे, कारण ज्या वेळेला संख्या वाढते मग ती बंद होते आणि परत जेव्हा गरज असते त्यावेळेला ते उघडले जातात. आता 2017 पासून जे काही परमिट, आता मंत्री महोदय काय म्हणतायत? ते म्हणतायत की आम्ही जे आता रिक्षाचे परमिट्स आहेत ऑलरेडी, ज्यांना परमिट दिलेत, देताना मी तुम्हाला म्हणालो की मराठीचं व्यावसायिक ज्ञान असणं गरजेचं आहे. तर ज्यांना व्यावसायिक ज्ञान आहे त्यांनाच ते दिले गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही स्वतःहून परत त्यांना मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येतं की नाही याचं आरटीओच्या अधिकारी रॅन्डमली चेक करतील जाऊन, आणि त्यांना असं वाटलं की याला ज्ञान नाहीये तर त्याचं परमिटच रद्द केलं जाईल. ही चुकीची बाब आहे. कारण ते परमिट तुम्ही दिलेलं आहे, ते परमिट देताना जे कायदे आहेत त्याच्यामध्ये मराठीचं व्यावसायिक ज्ञान आलं पाहिजे, आणि व्यावसायिक ज्ञान त्याला आहे म्हणूनच तुम्ही त्याला परमिट दिलेलं आहे. आता तुम्ही जर स्वतः असं म्हणत असाल की आम्ही आता डायरेक्टली हे करण्याचं चुकीचं, कारण की ते परमिट दिलेलं ते 15-1 वर्षाचं परमिट आहे. तर परमिट दिल्यानंतर तुम्ही स्वतःहून निर्णय घेऊन तुम्ही अशी सूडबुद्धीची भूमिका का घेताय, हा प्रश्नचिन्ह आहे आपल्याला. आणि बोला. दुसरी बाब, हे परिवहन खातं 2014 पासून, माझ्या माहितीप्रमाणे 2015 वगैरे पासून हे शिवसेनेकडेच आहे. म्हणजे ज्या वेळेला नवीन परवाने दिले गेले, तो कायदा आहे, ते म्हणतात 2019. बरोबर आहे ना, तो कायदा आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्ही परमिट दिलेलं आहे.
तर आता बर. परमिट दिल्यानंतर तुम्ही काय वेगळा कायदा नाही करत आहात. हम्म. तुम्ही परमिट्स ऑलरेडी जे दिले आहेत ते कायद्याने जे होतं त्या पद्धतीने घेतलेलं आहे. एक बर. माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की माननीय परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय का आणला, म्हणजे त्यांचा आता निर्णय घेण्याचा काय निर्णय घेत आहेत. तर सरळ आहे की त्यांना जे कोण ऍग्रिगेटर्स आहेत, म्हणजे जे ऍग्रिगेशनच्या कंपन्या आहेत, बाईक टॅक्सीच्या कंपन्या आहेत, जे ओला उबर सारख्या आणि बाकीच्या, या कंपन्यांना फायदा पोहोचवून द्यायचा आहे या एका उद्देशाने हे ते निर्णय घेत आहेत. कारण 15 लाख रिक्षा चालक ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आहेत त्यावेळेला या कंपन्यांना फायदा होत नाही आणि रिक्षा चालकाचं व्यवसाय उद्ध्वस्त केल्याशिवाय हे कंपनी प्रॉफिट कमवू शकणार नाही. या एका उद्देशाने माननीय परिवहन मंत्री हे निर्णय घेतात असं आमचं असं ठाम मत आहे. कारण तुम्ही एक बघा की प्रवासी वाहतूक आम्ही देतो, प्रवासी वाहतूक तेही देतात, पण आम्हाला मात्र परमिट गरजेचं आहे, डोमिसाईल होणं गरजेचं आहे, मराठी भाषेचं ज्ञान, व्यावसायिक ज्ञान असणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला या प्रायव्हेट कंपन्यांच्या ड्रायव्हरला हे कोणतीही आवश्यकता नाही. त्यांना कुठेही परमिट घ्यावं लागत नाही, त्यांना कुठेही 15 वर्षाचं वास्तव्य दाखवावं लागत नाही, त्यांचं कुठेही बरोबर पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही आणि सर्रासपणे ते गाड्या चालवतात आणि परिवहन खातं याच्याबद्दल काही करत नाही, डोळे बंद करून बसलेलं आहे. एक दुसऱ्या बाजूला बाईक टॅक्सीज आणल्या, ते इलेक्ट्रिक बाईक पाहिजे म्हणून सांगितलं आणि नाही करत म्हणून त्यांचं लायसन्स सस्पेंड केलं असं परिवहन मंत्री म्हणाले. पण तुम्ही आज बुक करा बाईक टॅक्सी, ती येते. गैरकायदेशीररित्या बाईक टॅक्सीच्या कंपन्या सर्रास सुरू आहेत आणि हे सर्व परिवहन खात्याच्या आशीर्वादाने सुरू आहे. जर एवढंच ते करायचं असतं तर या लोकांना जे नियम रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आहेत ते नियम या प्रायव्हेट कंपन्यांच्या ड्रायव्हरला का नाही त्यांनी लावलेलं आहे. तेच प्रवासी सेवा देतात, ते सुद्धा मराठी माणसाची सेवा करतात, ते सुद्धा महाराष्ट्रामध्येच काम करतात, मग का नाही लावलं. दुसरी बाब, मराठीचं प्रेम असणं गरजेचं आहे, मराठीचा प्रसार होणं गरजेचं आहे, या मताचा मी आहे. पण परिवहन मंत्री जे करतात स्वतः व्यावसायिक आहेत, स्वतः बिल्डर आहेत, ते जेव्हा फ्लॅट विकतात ते काय मराठीची टेस्ट घेऊन विकतात की त्या असं नाही करत ते. म्हणजे परिवहन मंत्र्यांचं, प्रताप सरनाईकजींचं एकच आहे की तुमच्याकडे पैसा असला, तुम्ही श्रीमंत असाल तर मग तुम्हाला मराठीच्या ज्ञानाची गरज नाहीये. पण जर तुम्ही गरीब आहात, तुम्ही हातावर पोट घेऊन चालणारी लोक असाल तर मग आम्ही तुम्हाला मराठीच्या नावावर तुमचं शोषण करू. ही त्यांची भूमिका, याचा आम्हाला सक्त विरोध आहे. बर, 2-3 गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक तर परवाना देताना म्हणजे परमिट जे दिलं जातं त्यावेळी ती टेस्ट घेतली जाते किंवा तसा नियम आहे, त्या नियमाला फुलफिल केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला रिक्षा किंवा टॅक्सीचं जे आहे ते परमिट मिळतं, चालवण्याचं परमिट मिळतं. दोन गोष्टी बरोबर. वेगवेगळ्या, दोन दोन गोष्टी याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. परीक्षेला बसतानाची तयारी, बसलेली तयारी आणि त्यानंतर व्यवहारामध्ये काय केलं जाते. म्हणजे एखादा रिक्षा किंवा टॅक्सी चालक परमिट मिळवण्यासाठी तो मराठी थोडंफार बोलेल की हा मी मराठीमधूनच बोलेल, मी मराठीमधूनच व्यवहार करेल, हे तिथे बोले जेव्हा परमिट मिळतंय. परंतु ज्यावेळी तो रस्त्यावरती टॅक्सी किंवा रिक्षा उतरवतो, चालवतो, त्यावेळी तो मराठीतून बोलतो का? हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की परमिट मिळताना हा नियम फॉलो केलेला आहे किंवा याचं पालन झालेलं आहे, मग आता पुन्हा कशाला? आता पुन्हा यासाठी पण असू शकतं की ज्यांना परमिट मिळालेलं आहे, ज्यांनी हे म्हटलं की आम्ही मराठीतूनच व्यवहार करू, ते लोक खरंच मराठीतून व्यवहार करतात का हे बघण्यासाठी पण असू शकतं ना. नाही, ते तसं नाहीये. कायदा असा आहे की त्याला मराठीचं ज्ञान असलं पाहिजे. मराठीचं ज्ञान आहे की व्यावसायिक ज्ञान आहे की नाही हे तिकडे पडताळणी केली जाते आणि नंतरच परमिट दिलं जातं. नाही ना, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ते पडताळणी करण्यासाठीच मी बोलू शकतो ना थोडंफार. मी समजा अमराठी आहे, रिक्षा माझी आहे, नाही, मी बरोबर आहे परमिट ना. आणि मिळवण्यासाठी आणि मी ते मला बोलू शकतो आणि नंतर मला असं ज्यावेळी मी वाटत व्यवसाय नाही. करतोय त्यावेळी पुन्हा मी माझ्या भाषेमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलेन. मी कशाला मराठीतून बोलू? कारण मला नाही, परमिट तर मिळालेलं माझं आहे. माझं कारण मला माझं चेक करायला कोण येत नाहीये परत मी मराठीत बोलतोय की नाही बोलत आहे ते. नाही, असं आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठेही पॅसेंजर बरोबर संवाद होणं गरजेचं आहे. पॅसेंजरला जे भाषा समजते, म्हणजे मराठी असेल तर नक्कीच ते मराठीत. आणि आपण रिक्षा चालकाबरोबर किती संवाद करतो हा माझा प्रश्न आहे. की मला जर समजा एका ठिकाणी जायचं असेल तर मी त्याला एवढंच सांगेन ना की बाबा इथे चल,
मला इथे जायचंय, बँड्राला जायचंय किंवा सांताक्रूजला जायचंय, तर त्यांनी फक्त हो सांगायचं आणि मला तिथे घेऊन जायचं, आणि तो संवाद करतो तेवढं तिकडे मला घेऊन जातो. म्हणूनच तर व्यवसाय चालू आहे. जर संवादच होत नसता तर तो सेवा कशी देऊ शकला असता, हा नाही, प्रश्न आहे. संवाद संवाद होतोय ह्याचं तुम्ही जे म्हणताय की तो संवाद मराठीतूनच होत असेल असं तुमचं म्हणणं आहे, म्हणून ते सगळा व्यवसाय सुरू आहे. परंतु जर मी पॅसेंजर आहे आणि मला कुठे जायचं आहे आणि तो समोरचा व्यक्ती, समोरची जी व्यक्ती आहे, रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक, तो जर मराठीमध्ये मी बोललेलं त्याला समजत नाहीये, तर मला मला जायचंय, माझी गरज आहे, तर मला हिंदीमध्येच बोलावं लागणार. त्यामुळे व्यवसाय होतोय याचा अर्थ तो मराठीतूनच होतोय आता असा अर्थ तो होत नाही ना त्याचा. तो इंडिव्हिज्युअल प्रश्न असेल, पण नॉर्मली तसं होत नाही असं आमचं म्हणणं आहे. पण बर पण बर तुमचं पण म्हणणं आहे की तसं होत नाही, पण समजा चेक करायला जे तुम्ही म्हणताय की सरकारच्या आता माध्यमातून काही. हा. आता आता असा प्रश्न आहे की तुम्ही ज्या वेळेला, आता म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही परमिट्स, आता ते हे मंत्रालय त्यांच्याकडेच आहे गेले एवढी अनेक वर्ष. नाही नाही, जर परमिट जर त्यांचा मिळवण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या आहेत, व्यवहारामध्ये काय होतंय जर नाही, आता विजिलन्सचे लोक जर ते चेक व्यवहारामध्ये करायला. कसं आहे की परमिट परमिट कंडिशन्स मध्ये तसं काही लिहिलेलं, परमिट कंडिशन्स मध्ये तसं काही लिहिलेलं नाही, नाही. तुमचं जर म्हणणं एक मिनिट, आहे मी की आपण हा. समजलं हा. पाहिजे की आपण बर. जर 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 त्यांनी जर माझं असं म्हणणं आहे की परमिट कंडिशन ज्या आहेत, आपण म्हणजे आपण आता परमिट्स, कारण की त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती बोलतो. हम्म. ते म्हणाले की 2019 ला कायदा बनवला, नक्कीच आहे ना, तो आहे, आणि त्याच अनुषंगाने तुम्ही परमिट दिलेले आहेत. ते परमिट घेण्याकरिता जे नियम आहेत ते नियम मी पाळले, आणि मी नियमात मी बसलो म्हणून मी ते घेतले. नाही नाही, आता नियमामध्ये त्याच्या बसलात हा एक वेगळा भाग आहे, व्यवहारामध्ये काय होतंय हा दुसरा भाग आहे ना. मग नाही, जर त्यांनी तुमचं. बोलावं ना, नाही नक्कीच. नाही नाही, आणि जर आम्ही जर आम्ही तुमचं म्हणणं, कुठेही शशांकराव, असं जर आहे तुमचं की म्हणणं. जर जर जर. तसं परिवहन मंत्र्यांना, जर माझं असं म्हणणं असेल की परिवहन मंत्र्यांचं म्हणणं समजा जर असं असेल, तर त्यांनी तसं नोटिफिकेशन काढावं की तुम्ही मराठीतच बोला म्हणून, तर त्यांनी काढावं ना, त्यांनी ते स्पष्टता द्यावी. पण त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. की ते म्हणतात की आम्ही म्हणजे लिहिणं, वाचणं आणि बोलण्याची आत्ता परीक्षा घेणार आणि दिलेलं परमिट कॅन्सल करणार. ही ही चुकीची बाब आहे, नाही कारण पण. हातावर नाही पोट असलेला तो रिक्षा शशांकराव, चालक. हा हा मुद्दा बरोबर, हातावर पोट आहे हा मुद्दा एक थोडासा आपण बाजूला ठेवूया. मुद्दा हा आहे की जर तुमचं म्हणणं आहे की व्यवहार जो आहे, परमिट मिळवताना त्या व्यक्तीने मराठीतून सगळं केलेलं आहे, त्याला मराठीचं व्यावसायिक ज्ञान आहे म्हणून त्याला परमिट मिळालेलं आहे, ते सरकारनेच दिलेलं आहे, आणि व्यवहार देखील मराठीमध्येच चालतो असं जर तुमचं म्हणणं आहे, तर मग चेक करू द्यात ना, होऊ द्यात ना एकदा. नाही, पण त्यांचं म्हणणं ते नाहीये. हा. ते तुम्हाला ते समजायची गरज आहे. ते काय म्हणतायत की आम्ही अजून, त्यांनी काय नियम आहेत त्यांनी आणलेले नाही आहेत. त्यांचं असं बर. म्हणणं आहे की आम्ही त्याची लेखी, त्याला लिहिता येतं का, त्याला हम्म. वाचता येतं का, हम्म. त्याला बरोबर बोलता येतं का, पण ते कशावरती, म्हणजे तुम्ही इत्या पाचवीची तुम्ही त्याला हे देणार आहात का, वाचायला हम्म. लिहायला ते देणार आहात का, त्यांनी कुठेही स्पष्टता दिलेली नाही. कसं असतं की एखादा जो नियम ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, त्या नियमाने मी जे काही मला लायसन्स हवं ते मी घेतलेलं आहे. नाही, जर समजा, लायसन्सचा केवळ नाही नाही मुद्दा नाही, मी लायसन्सचा येतो नाहीये ना. त्याच्याकडे, हा. माझं हा. माझं ते त्याच्यावरतीच आहेत. हम्म. ते दुसरं नाही बोलत आहेत. जे तुम्ही बोलताय ते त्यांचं म्हणणं नाहीये. बर. त्यांचं म्हणणं असं आहे की ते आरटीओना आदेश देणार आहेत की सर्व रिक्षा चालकांची परत टेस्ट घ्यायला पाहिजे, कसली तर बर. वाचण्याची, बर. लिहिण्याची, बर. जी कायद्यात नाहीये. ते बर. कायदा तसं नाही म्हणत की बर. तुम्ही लिहिणं आणि वाचणं करा. ते बर. तर ते जे बोलताय ते कायद्याच्या विरोधातलं बोलत आहेत. म्हणून आम्ही त्यांना काय म्हणालो, आणि त्यांना जर काही बदल करायचे असतील तर त्यांना जे काही करायचं असेल तर त्यांनी ज्या काही संघटना आहेत रिक्षा चालकांच्या, त्यांच्या बरोबर बोलून की बाबा रे, हे हे बदल करून घ्यावेत, ही अपेक्षा असते. की तुम्ही जर बर. असलेल्या कायद्यामध्ये तुम्हाला काही बदल हवा असेल की हम्म. तुम्हाला करायचं, कारण की ही संख्या छोटी नाहीये ना, 15 बरोबर. लाख रिक्षा चालक, टॅक्सी चालक आहेत बरोबर. महाराष्ट्रामध्ये. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही बोलवा मीटिंग, तुम्ही संवाद करा, त्याच्यातनं तुम्हाला निर्णय घेता येतील. फक्त तुम्ही आलात, तुम्ही तुमच्या मनात आलं एक दिवस आणि तुम्ही जे बोललेला आहात, आणि मुळात जे ते बोललेले आहेत ते कायद्याच्या विरोधातलं बोललेले आहेत. बर. त्यामुळे नाही, ठीक त्यांच्या आहे. मनात कायदा, काय, शशांकराव, कायदा जो आहे ना, आता ते बनवणाऱ्यावरती पण डिपेंड करतं. तुम्ही म्हणताय आता कायद्यात नाहीये, उद्या जाऊन ते कायदा आणतील, मग तुम्ही ते मान्य करणार का?
नाही पण फक्त ते विषय नाही माझं नाही फक्त माझं विषय माझं असं विषय म्हणणं आहे. फक्त कायद्याचा नाही आहे ना शशांकराव, नाही 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 विषय पण फक्त कायद्याचा नाही, कायदा ते आणतीलही उद्या, मग नाही तुम्ही नाही तुम्ही ते माझं मान्य म्हणणं करणार काय आहात आहे, का? माझं अजून एक म्हणणं आहे, तुम्हाला ऐकून घ्या. की समजा आता तुम्हाला जर जर मंत्र्यांना किंवा मंत्रालयाला ठरवायचं आहे, आता तर परमिट्स दिलेले आहेत, बर समजा उद्या फ्रेश परमिटची वेळ आली, कारण की जसं मी सांगितलं की वेळोवेळी परमिट उघडले जातात, फ्रीज करतात, उघडतात. तर समजा आता तुम्हाला फ्रेश परमिट्स उद्या द्यायचे असतील आणि मग त्यावेळेला जर तुम्ही सांगाल की हो मराठी भाषेमध्ये आम्हाला ही लेखी टेस्ट आहे किंवा ही बोलण्याची वोकल टेस्ट आहे, तुम्ही आणू शकता ना, तुम्ही आणू शकता ना, आणि जो ते पास करेल तुम्ही त्याला देऊ शकता. पण ते फ्युचर आहे. पण ऑलरेडी परमिट कंडिशन्स मी पाळून मी रिक्षा घेतलेली आहे, मी कर्ज घेतलेलं आहे, मी रिक्षा चालवत आहे. आणि जर नाही शशांकराव, माननीय हा मंत्री एक हा स्वतःहून जर येऊन असं सांगत असतील की तडकाफडकी आम्ही काहीतरी नवीन आणणार आणि नाही सापडलं तर उद्या आम्ही परमिट रद्द करणार, ही भूमिका चुकीची आहे. बरं ठीक आहे, तुमच्या लेखी ती चुकीची आहे. दुसरा मुद्दा तुम्ही जो मांडलात की गरीब आहेत, म्हणजे हातावर पोट असणारे सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर आहेत, तर त्यांची गरज आहे मराठी लिहिणं वाचणं ते समजणं, ही त्यांची गरज आहे. मग जे गरीब आहेत ज्यांचं हातावर पोट आहे त्यांनी इतकं, जे तुम्ही आता म्हणालात की व्यवहारामध्ये काय भाषा चालते, तर मला इथे जायचंय, मला इथे सोडणार का, तो बोलणार हो किंवा नाही, जे काय, किंवा भाडं किती होईल, इथपर्यंत हाच व्यवहार आहे ना. मग हो एवढं ज्ञान किंवा एवढी माहिती, एवढं वाचणं, एवढं लिहिणं, एवढं बोलणं, इथपर्यंत हे पण करू नये का त्या रिक्षा चालकांनी नाही नाही ज्यांच्याकडे करतात परमिट ना, आहेत? आणि नाही करत असं माझं मग म्हणणंच मग नाहीये जर ना. करतायत, जर तुमचं म्हणणं आहे की ते करतायत तर मग टेस्टला सामोरं जायला काय नाही, हरकत टेस्ट आहे? मध्ये फरक आहे. टेस्ट मध्ये जे ते मी सांगितलं तसं त्यांनी काही सांगितलेलं नाही, काय टेस्ट घेणार आहे. बरं ठीक आहे, मग काहीच सांगितलेलं नाहीये, स्पष्टता नाहीये, मग आंदोलन कशाबद्दल? तुम्ही नाही स्पष्ट नाही आहात. पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही ही टेस्ट घेणार. टेस्ट काय घेणार बोललेले नाही आहेत, पण 1 तारखेपासून आपण घेणार आणि सरळ रद्द करणार परमिट, हे बोललेले आहेत. पण ही जर बाब तुमचं चुकीची. म्हणणं आता आहे, दुसरं हा अजून एक मी तुम्हाला सांगतो. आता तर हे तर मराठी भाषिक रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत, हम्म, बरोबर आहे. आता कल्याणकारी महामंडळ बनवलं गेलं रिक्षा चालकांसाठी, आमचीच मागणी होती, हम्म, सरकारने बनवलं. आणि रिक्षा चालकाचं महामंडळ बनवत असताना त्यांनी सांगितलं की 500 रुपये रिक्षा चालकाने फीज भरायची आहे, रजिस्ट्रेशन, आणि वर्षाला 300 रुपये भरायचं, ज्याला संघटनांनी आमचा विरोध केला. आणि वर्षभरामध्ये फक्त 15 लाखापैकी 1,500 सुद्धा रिक्षा चालकांनी महामंडळात रजिस्ट्रेशन केलं नाही, कारण की बर कोणत्याही वेलफेअर स्कीम्स किंवा कल्याणकारी योजना त्याच्यात सांगितल्या गेल्या नाहीत की काय करणार आहे, फक्त पैसे भरा म्हणून सांगितले. अच्छा, हे आता एवढं रजिस्ट्रेशन झालं नाही, तर मंत्री महोदयांनी काय करावं? 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे, त्यांनी सरळ इलिगली आदेश देऊन टाकले सर्व आरटीओला महाराष्ट्रभरामध्ये की जे रिक्षा चालक रोज कामासाठी येतात, म्हणजे कधी पासिंग असतं, कधी रिन्युअल असतं, कधी काय असतं, ते म्हणाले की जर 800 रुपये भरलेले नाहीत, जी कल्याणकारी महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्या सर्व रिक्षा चालकांचं काम बंद करायचं. आणि हे काम बंद केलं गेलं. आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन केलं, निवेदनं दिली, आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी ऑलमोस्ट 95% आरटीओ मध्ये कामं सुरू झाली आहेत. म्हणजे बर सूडबुद्धीने कशी कामं, तेव्हा मराठी माणसाचं आठवण नाही आलं त्यांना. नियमच्या बाहेर जाऊन त्यांनी अक्षरशः म्हणजे डोक्याला बंदूक लावून तू पैसे भर, नाहीतर तुझं कामच नाही करणार, हे काम केलं गेलेलं आहे. आणि म्हणून तो जो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स वरनं आम्हाला हे नक्कीच वाटतं की हे जे काही केलं जात आहे, हे प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांना फक्त फायदा पोहोचवण्यासाठी रिक्षा चालकाचं उपजीविका उद्ध्वस्त करण्याचं काम माननीय परिवहन मंत्री करत आहेत. बर. पण हे जर ह्या जो काही नियम बनवलेला आहे, ह्या नियमामध्ये जे उबर ओला आणि जे काही इतरही काही प्रायव्हेट सर्व्हिसेस आहेत, तशा जर त्या लोकांना पण सहभागी करून घेतलं, तर तुमचं तर काय म्हणणं असेल तर काय? ते करावंच ना, का नाही? आणि आज नाही बर मागणी आहे आमची. हम्म, आमची ही मागणी गेले 10 वर्षापासूनची मागणी आहे की बर इतकी सेवा देत आहेत, पण हे टाळाटाळ करत आलेले आहेत, कुठेच काही करत नाहीत, जाणीवपूर्वक करत नाहीत. ही मागणी आजची नाही आहे. आज बर ते हे आम्हाला म्हणाले म्हणून आम्ही बनवलं नाही, आम्ही सांगितलेलं आहे. आणि तिथे हेही म्हणालं, कारण प्रवाशांना सुद्धा त्रास होतो. कधी जिकडे 100 रुपये लागायचे, जर गर्दी जास्त असेल तर 500 रुपये भरावे लागतात प्रवाशांना. आम्ही बर त्यांना सांगितलेलं आहे की जसं आमचं मीटर कार्ड फिक्स्ड आहे, तसं त्यांचं मीटर कार्ड फिक्स्ड असावं, पण काही कुठेही केलं गेलेलं नाही.
आणि बर. त्यामुळे आम्ही हे म्हणतो की नियम असतील तर सर्वांना सारखे नियम लावले पाहिजेत. आमचंही हेच म्हणणं आहे. आणि जिथे गैरकायदेशीर काम होतं, शेवटी महाराष्ट्रातल्या माणसालाच त्रास होतोय ना त्या गोष्टीचा. जर एखादी प्रायव्हेट कंपनी तुम्हाला लुबाडते, तर म्हणजे प्रायव्हेट कंपनी म्हणून लुबाडलं तर चालेल अशी भूमिका नसावी नाही, कोणाची. बरोबर आहे. पण परिवहन मंत्रालयाची भूमिका हॅलो. अ, राजकीय मुद्दा आहे, माझा राजकीय प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये मराठी अमराठी असं एक वातावरण होतं. भाजपच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून अमराठी मतांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाले. महायुती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सत्तेत आली. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा विजय झाला. अमराठी मतांच्या जोरावर जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघितली तर आता सत्तेत आल्यानंतर अशा पद्धतीचे अमराठी लोकांच्या विरोधातली कामं हे सरकार करतंय असं वाटतं का? नाही, मला एकतर हा वाटतं की हा सरकारचा निर्णय नाहीये. बर. तर हा मंत्री महोदयांचा डायरेक्ट निर्णय आहे. आणि जसं मी सांगितलं की जे काही त्यांनी गेले 2-3 महिने केलेलं आहे, त्याच्यातनं हे स्पष्ट होतं की त्यांनी कुठेही कोणाशी विचारलेला नाहीये. बहुतेक त्यांचा हा पक्षाचाही निर्णय नसावा. हा त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे असं मी नाही, पण म्हणतो. वैयक्तिक निर्णय जर घेतला आतापर्यंत असता, आम्ही जर जर सर्व तुमचं म्हणणं आहे की वैयक्तिक निर्णय आहे, तर मग महायुतीमधल्या इतर नेत्यांनी किंवा सरकार म्हणून त्यामध्ये काही आडकाठी आणलेली नाहीये किंवा कोणी तशी भूमिका मांडलेली नाहीये की हा मला त्यांचा मला वैयक्तिक निर्णय आहे. मला तेच आहे ते मी 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 तुम्हाला तेच म्हणतोय की आम्ही एकतर 28 तारखेला त्यांना निवेदन देत आहोत. म्हणजे आमचं पत्र आता गेलेलं असावं, कारण की काल रात्री परत आमच्या कृती समितीची बैठक झाली होती बर. ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्राच्या नेत्यांबरोबर. आणि ते गेलेलं आहे. प्लस रिक्षा चालकांचं स्वाक्षरीचं एक वेगळं निवेदन 28 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातनं परिवहन मंत्र्यांना जाणार आहे. जर हा निर्णय नाही परत त्यांनी घेतला, आंदोलन तर आम्ही सांगितलं की 4 तारखेपासून निदर्शनं करणार आहोत. हम्म. पण ते असताना तरी आम्ही जर हा निर्णय नाही परत घेणार असतील परिवहन मंत्री, तर आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन देण्याचं आणि चर्चा करण्याचं नक्कीच करणार आहोत. कारण की सरकार म्हणून त्यांची जबाबदारी राहणार आहे आणि ते सुद्धा तिकडे करणार आहोत. आणि नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की सरकार याच्यामध्ये काहीतरी लक्ष देऊन व्यवस्थित निर्णय घेईल. बर. धन्यवाद सर, तुम्ही मुंबई आउटलुक मध्ये आलात, वेळ थँक्यू. दिलात. थोडं टेक्निकल अडचणी आल्या, परंतु त्यावरही मात करून आपण ही मुलाखत, तुमचा मुद्दा जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. आणि अपेक्षा थँक्यू. आहे की पुन्हा तुम्ही आम्हाला वेळ द्याल. थँक्यू. थँक्यू. नक्कीच देऊ. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.